राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी रमेश बारसकर यांना वंचित बहुजन आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून काढून टाकले। त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र आपण शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याची भूमिका घेतली आहे। मोहोळ तालुक्यातील जे काय बोटावर मोजण्या एवढे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राहिलेत, हे खऱ्या अर्थानं शरदचंद्र पवार साहेबांना मनापासून प्रेम करणारे हे आम्ही कार्यकर्ते आहे। नंतर रमेश बारसकर हे वंचित मध्ये गेले, तरी देखील आम्ही पवार साहेबांना खऱ्या अर्थानं ज्या वेळेस त्यांना साथ देण्याची गरज आहे त्यावेळेस खंबीरपणे पवार साहेबांच्या पाठीमागे उभारण्याचं आम्ही आज भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं मी या महेश मानेंना सांगू इच्छितो की ज्यावेळेस ह्या मोहोळ तालुक्यामध्ये संघर्ष करण्याची वेळ येते, प्रस्थापित विरोधात ज्यावेळेस संघर्ष आम्ही इथं ग्राउंड लेवलला करतो, हे तुम्हाला माहिती असून देखील आपण वारंवार ह्या मोहोळ तालुक्यात ढवळाढवळ करता आणि खऱ्या अर्थानं जो खरा शरदचंद्र पवार साहेबांवर जो मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्यावर आपण कुठंतरी अन्याय करण्याचा प्रयत्न करता। मागील 5 दिवसापूर्वीपासून जे या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वादळ निर्माण झालेलं आहे की मोहोळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना माढा लोकसभा वंचित बहुजन आघाडी वतीने उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा कुठंतरी डाव साधला गेला आणि त्या डाव साधला गेल्यानंतर आमच्यासारखा कार्यकर्ता कधीच गप्प बसणार नाही। कारण का 1999 पासून पवार साहेबांनी जे राष्ट्रवादी स्थापन केली, शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये आणि या तळागाळामध्ये पोहोचला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, ते काम पवार साहेबांनी चालू केल्यानंतर तेच काम आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या तालुक्यामध्ये पोहोचवत असताना आमच्यावर कुठेतरी अन्याय करायचा प्रयत्न केला जातो। त्यांना मला एवढे सांगू इच्छितो आहे, कारण का मंगेश पांढरे असेल, आबा कांबळे असेल, सूरज जाधव असेल, रियाजभाई शेख असतील, हे कदापि पवार साहेबांचा विचार सोडून कधीही कुठे जाणार नाहीत। शाहू फुले आंबेडकरांचा विचार मरण आले तर चालेल, पण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्याशिवाय हा पवार साहेबांचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही।